तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर, तर ज्याची आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विद्युत सहाय्यकचा म्हणजे असिस्टंट टेक्निशियनचा महाट्रान्सकोचा रिझल्ट कधी येणार आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक केलं तर रिझल्ट आलेला आहे. बऱ्याच जणांनी ऑलरेडी बघितला पण असेल, पण रिझल्टपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत की आता पुढे काय करायचं किंवा कसं टॅकल करायचं. जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत किंवा पुढचा आपला प्लॅनिंग कसा असला पाहिजे ते. तर सगळ्यात पहिल्यांदा जे मुलं सिलेक्ट झाले त्यांचं मनापासून अभिनंदन. तर ज्यांनी पहिल्यांदाच माहिती नसेल, फर्स्ट टाइमच क्लिक करतात, रिझल्ट आला हे माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगतो की ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे. तुम्ही ते क्लिक केल्यानंतर ही ऑफिशियल असं तुम्हाला परिपत्रक येथे दिसून येईल आणि त्याच्यामध्ये दोन आपले ॲडव्हर्टाइजमेंट जे होत्या 8/2024 आणि 10/2023 जो STचा स्पेशल ड्राईव्ह होता. तर त्याचे सिलेक्ट लिस्ट पण आहे, वेटिंग लिस्ट पण आहे आणि मार्क लिस्टसुद्धा आहे प्रत्येक कॅन्डिडेटचे, म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहेत ते कळेल. तर असं एक एक कर तुम्ही ओपन केल्यानंतर तुमचे मार्क्स किती आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसून येतील. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काही काही मुलांना डाऊट पण असतील, तर त्यामुळे आपण गोष्टी चेक करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला दिसेल सिलेक्ट लिस्ट आहे की वेटिंग लिस्ट आहे ते. तर हे सगळ्यात पहिल्यांदा नीट बघून घ्या. कदाचित तुम्हाला डायरेक्टली कोणी सेंड केलेली असेल तर लिस्ट, इथे सिलेक्ट लिस्ट असेल तर तुम्ही डायरेक्टली सिलेक्टमध्ये आहात, तुमचं नाव सिलेक्शन झालेलं आहे, अभिनंदन त्यासाठी. आणि इथे जर कंबाईन वेट लिस्ट असं जर लिहिलेलं असेल, जसं इथे लिहिलेलं आहे हे बघा, कंबाईन वेट लिस्ट जर असं लिहिलं असेल तर तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे. ओके. ह्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच जणांना अजून डाऊट असतील की इथे 150 पैकी मार्क्स तर मला समजले, 110 पैकी, 40 पैकी, 150 पैकी मार्क्स समजले काय आहेत, पण हे पुढे जे ग्रेस मार्क्स लिहिलं आहे क्लॉज 7.7, ग्रेस मार्क्स क्लॉज 7.9 आणि ग्रेस मार्क्स क्लॉज 7.8, डायरेक्टली 25 मार्क दिसत आहेत. काही ठिकाणी 13.80, 13.85 अनइवन मार्क्स दिसतात आपल्याला इथे. तर हे मार्क्स कशासाठी दिलेत आणि हे काय आहे नक्की त्या बाबतीत आपण डिस्कस करूया. तर जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. क्लॉज आहे 7.7, 7.8 आणि 7.9. ठीक आहे. तर 7.7 क्लॉज काय आहे ते बघून घेऊया, म्हणजे तुमच्या मनात जर काही शंका असेल तर त्याच्यामध्ये क्लिअर होतील. ओके. इथे तरी दिले महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या वीजतंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास सर्व अर्हताधारण उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून येणाऱ्या गुणांच्या आधारे फायनल लिस्ट होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर महापारेषणमध्ये म्हणजे ट्रान्सकोमध्ये फक्त, ओके, डिस्कॉममध्ये नाही, ट्रान्सकोमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल ह्याच्या आधी, जे आपल्याला फॉर्म फिलअप करताना सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे होत्या, तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा गुण मिळणार जेवढे तुम्ही रिटर्नमध्ये मिळवले आहेत त्याच्यापैकी. ओके. एक्झाम्पल घेऊन समजूया. हे बघा, आता इथे 7.7 क्लॉजमध्ये तुम्हाला दिसतंय 13.79. तर ह्यांना जे रिटर्नमध्ये जे मार्क्स होते ते दिलेले आहेत 137.88. ओके. तर ह्याच्या जर 10% तुम्ही काढले तर ते होतात 13.788 आणि ह्याला 2 डिजिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर होतात 13.79. तर हे जे 10% आहेत ते त्यांना ॲडिशनल मिळालेले आहेत आणि 137 प्लस 13.80 हे कन्वर्ट केले आहेत 100 मार्कांमध्ये, तर ते ऑलरेडी 100च्या 100 त्यांना मिळाले. असे बरेच मुलं इथे तुम्हाला दिसतील ज्यांना 100 आउट ऑफ 100 मिळालेले बिकॉज ऑफ द ह्या ॲडिशनल गुणांच्या हेल्पमुळे. ठीक आहे. हा पहिला 7.7 आपल्यासमोर क्लिअर झाला. 7.8 क्लॉज काय दिलेला आहे, तर महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनीचे प्रशासकीय परिपत्रकचं नाव दिलेलं आहे. योजना राबवलेली म्हणजे ज्यांचं प्रोजेक्ट अफेक्टेड ज्याला आपण म्हणतो की महापारेषणच्या कंपनीसाठी, म्हणजे सबस्टेशन असेल किंवा कुठलं ट्रान्समिशन टॉवर उभं करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी जमीन स्वतःची दिली असेल किंवा त्यांच्या वडिलांनी वगैरे त्यांच्या आजोबांनी आधीच्या ह्याच्यात, तर ते प्रकल्पग्रस्त कॅटेगरीमध्ये येतात. तर त्यांच्यासाठी स्पेशली ॲडिशनल 25 गुण ह्याच्यामध्ये दिले होते. आता हे कसे ॲडिशनल, तर ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 पैकी जेवढे गुण मिळतील त्यांना ते 100मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कन्वर्ट करणार आणि त्यानंतर मग ॲडिशनल 25 गुण इथे त्यांना मिळालेले आहेत. एक्झाम्पल घेऊन इथे बघूया. हे बघा, जो इथे 7.8 वाला क्लॉज आहे ना, इथे ह्यांना डायरेक्टली 25 मार्क्स एक्स्ट्रा मिळालेले आहेत. म्हणजे 115.98ला सगळ्यात पहिल्यांदा 100मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 25 मार्क्स ॲड केल्यानंतर फायनली ऑब्व्हियसली त्यांची टोटल आहे ती 100च्या क्रॉस होते. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 100च मार्क्स इथे मिळणार. सीमध्ये बघा, इथे 25 दिसतंय, हे 25 दिसतंय,
तर हे सगळे एक्स्ट्रा 25 जे गुण आहेत त्यांना प्रकल्पग्रस्त कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे त्यांना 25 मार्क्स एक्स्ट्रा मिळालेले आहेत. आणि जो तिसरा पॉईंट आहे 7.9 क्लॉज आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲज अ आउटसोर्समधून काम केलं असेल म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून कंपनीमध्येच पण ॲज अ बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून जर तुम्ही काम केलं असेल तर प्रत्येक 1 वर्षासाठी 2 मार्क्स मिळालेले आहेत. असे मॅक्झिमम तुम्ही 5 इयर्सपर्यंत काम केलं असेल तर 10 मार्क्स मिळतील. जरी 6 वर्ष 7 वर्ष 8-10 वर्ष जरी काम केलं असेल तरीसुद्धा मॅक्झिमम तुम्हाला एका स्टुडंटला 10 मार्क्सच मॅक्झिमम मिळू शकतात. कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील असं तिथे म्हटलेलं आहे. तर त्यामुळे जो 7.9 नंबरचा जो क्लॉ आहे तिकडे तुम्हाला दिसतील, हा बघा 7.9 कुठे, येस इथे बघा 6 मार्क्स आहेत. म्हणजे ह्यांनी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्यांचा इथे शो केलेला आहे. इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 2 मार्क्स मिळत म्हणजे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. असं 7.7, 7.8 आणि 7.9 हे 3 क्लॉज आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की ते 115 आणि 137 आहेत, तरीसुद्धा इथे ह्यांचा 2 नंबरला किंवा 3 नंबरला इथे रँकिंग आलेलं आहे. किंवा आपण थोडं अजून जरी खाली गेलो, इकडे 109 मार्क आहेत 150 पैकी आणि इकडे 132 133 आहेत, तरीसुद्धा ह्यांचा रँकिंग ह्याच्यापेक्षा खाली आलेला आहे. बिकॉज ओव्हरऑल ते 100 पैकी फायनल कट ऑफ आहे तो लागलेला आहे. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी ॲडअप झालेल्या आहेत. हे जे 3 क्लॉज आहेत त्यामुळे मार्कांमध्ये किंवा कट ऑफमध्ये खूप ड्रास्टिकली फरक झालेला आहे. तर ही सिलेक्ट लिस्ट बाबतीत होती. सिमिलरली वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा आहे. आपण सिलेक्ट लिस्टचा सगळ्यात पहिल्यांदा आकडा बघूया किती येते. तर सिलेक्ट लिस्टमध्ये 2599 म्हणजे ऑलमोस्ट 2600 स्टुडंट्स इथे सिलेक्ट केलेले आहेत. इफ आय एम नॉट रॉंग 26-23 असा आकडा होता. आता ह्याच्यामध्ये पण मिनिमम तुम्हाला 150मध्ये 30 मार्क्स घेणं इम्पॉर्टंट होतं. तर त्यामुळे जो शेवटचा आहे तो ऑलमोस्ट 30च्या नजदीक इथे दिसून येईल. पण ओव्हरऑल माझ्यामध्ये 100च्या आउट ऑफ लावलेलं आहे, बिकॉज इथे 18.18 मार्क्ससुद्धा स्कोअर केलेले आहेत. ठीक आहे, ते कॅटेगरी वाईज डिपेंड करतात तुमची. आता इथे ही PWBDची कॅटेगरी दिसते मला, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, त्यामुळे ह्याच्या अकॉर्डिंगसुद्धा बरेच मार्क्स आहे ते चेंजेस झालेले आहेत. तर 2600 आपण कन्सिडर करू शकतो की हे सिलेक्ट लिस्टमध्ये आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये टोटल 1000 कॅन्डिडेटला सिलेक्ट केलेलं आहे. ओके, तर आता यापुढे काय करायचं, वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस किती आहेत, आपल्याला किती सिलेक्शन होऊ शकतं की नाही, तर हे सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया. तर जे सिलेक्ट झालेत त्यांना आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण आता जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत काय. ओके, चान्सेस मी सांगतो, चान्सेस फार कमी चान्सेस आहेत की वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे. आणि जरी झाली तरी तुमचा जर रँक 100च्या जर आत असेल, 100पेक्षा जर कमी रँक असेल तर माझं सजेशन असेल की तुम्ही होप्स ठेवा. किंवा कॅटेगरी वाईज जर तुमचं 50-20च्या आसपास येतं, म्हणजे तुम्ही ST कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल टोटल मुलांपैकी, आणि जर तुमचा रँक त्याच्या आतमध्ये येत असेल म्हणजे टॉप 20मध्ये असेल किंवा टॉप 30मध्ये असेल, असे आसपास जर असेल तर आपण कन्सिडर करू शकतो की तुमचं सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा कमी आहेत. ओके, ज्यांचा नंबर 500च्या आसपास आहे, 600, 700, 800, त्यांच्यासाठी मी क्लिअर कट सांगेन की तुम्ही अपेक्षा ठेवू नका. बिकॉज ट्रान्सकोचा जो जॉब आहे कोणीही सोडणार नाही आणि डिस्कॉमचं पण अजून रिझल्ट एक्झामच झालेली नाही आहे, त्यामुळे दुसरा सध्या कुठलाच जॉब नाही आहे आपल्या हातात. तर त्यामुळे सगळे मुलं ह्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आणि लवकरात लवकर जॉईनसुद्धा करतील. तर त्यामुळे आता माझं पर्सनल सजेशन असेल की तुम्ही आता परम्युटेशन कॉम्बिनेशन काढत बसू नका. वेटिंग लिस्ट 10 वेळा चेक करू नका की माझा कॅटेगरी वाईज माझा रँक किती येतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4 तास वाया घालवू नका. ह्याच्यापेक्षा 3-4 तास आहे तो आपला डिस्कॉमच्या प्रिपरेशनसाठी करा. ह्याच्यामध्ये तुमचे कमीत कमी 100 क्वेश्चन तरी नवीन सॉल्व होतील. ठीक आहे, तर बेटर वेटिंग लिस्टमध्ये माझं सिलेक्शन होणार की नाही होणार त्याचं टेन्शन घेऊन बसू नका. डायरेक्टली समजून घ्या की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही. ओके, भले तुम्हाला थोडं रूड वाटत असेल, कटू वाटत असेल, रफ वाटत असेल माझं बोलणं, पण हे सत्य आहे. आणि आपल्याला अजूनसुद्धा एक मोठी संधी आहे ज्याच्यामध्ये 5000+ जागा आपल्याकडे आहेत डिस्कॉमच्या. ओके, तर त्यामुळे आत्ता तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की जरी तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असलं म्हणजे तुमच्यामध्ये सिलेक्शनचं पोटेन्शियल आहे. ओके, हे गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे सिलेक्शन घेण्याचं पोटेन्शियल आहे, म्हणजे तुमच्याकडे तेवढी ताकद आहे किंवा तेवढा तुमचा त्या लेवलचा अभ्यास झालेला आहे. फक्त थोडासा अजून तुम्हाला पुश करायला लागेल. येत्या पुढच्या 15 डेजमध्ये जर आपण पुश केलं प्रॉपर, जे काय चुका आधी झाल्या होत्या किंवा तुम्ही काही कारणानंतर अभ्यास केला नसेल किंवा नॉन टेक्निकल तेवढं स्किप केलं असेल किंवा टेक्निकलमध्ये लक्ष दिलं नसेल,
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या तिथे मिस्टेक्स झालेल्या होत्या तर त्या आता अवॉइड करा. अजून पण आपल्या हातात 15 दिवस आहेत. तर त्यामुळे वेटिंग लिस्ट बघण्यामध्ये माझं सिलेक्शन होणार की नाही होणार, जे टेलिग्रामचे ग्रुप असतील किंवा यूट्यूबवर कमेंट सेक्शन असतील तिथे टाईमपास करत बसू नका. जे काय आहे ते अभ्यास करा, प्रॉपर शेड्यूल बनवा. पुढच्या 15 दिवसांमध्ये कसं तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे ह्या बेसिसवर काम करा. मी पण आता हे बघा इथे मॅरेथॉन जे नेक्स्ट आहे त्याच्यावर काम करतो. तुम्हाला दिसत असेल जी 4थी मॅरेथॉन आहे ती सुद्धा मी लवकरात लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी घेऊन यायचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्याला पुढच्या एक्झामसाठी त्याचा हेल्प होईल. ठीक आहे. ह्या व्यतिरिक्त तुमचे डाऊट्स काय असतील तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये विचारा. तुमचे अजून काय टॉपिक कुठले डिस्कस करायचे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. तर पुन्हा एकदा जे मुलं सिलेक्ट झाले त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जे सिलेक्ट झालेले नाही आहेत किंवा जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांच्याकडे अजूनसुद्धा एक संधी आहे. कुठली तर महावितरणमध्ये जॉब मिळवण्याची. ओके. आणि अजून पण एक्झाम झालेली नाही आहे तोपर्यंत आपल्याकडे फुल काय म्हणू शकतो वेळ आहे. ताकदीनिशी अभ्यास करा. जेवढा काय टायमिंग असेल छानपैकी यूज करा आणि फायनली सिलेक्ट लिस्टमध्ये यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.